आज गुरसाळी पंचायत समिती गणातून मी उमेदवारी अर्ज भरला आणि माझ्या मिसेस सुवर्णा गायकवाड यांनी जिल्हा परिषद पोषक गणातून अर्ज भरला. मला डंबेसाठी रामेश्वरीला दिले आणि मला दुसरा डंबेसाठी अर्ज शंकर मोहिते यांनी भरला. आम्ही महाराष्ट्रातलं एकमेव माझं नेतृत्व असं आहे की ज्यानं कुठलंही राजकीय पद नसताना 154 करोड रुपयाची विकास कामं केलेली आहेत. 154 करोड रुपयाची विकास कामं करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे जनतेने जावं की आवर्जून रोज भुलभुलया करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे जनतेने जावं हे जनतेने ठरवायचा विषय आहे. मला दोन्ही पक्षाचे आमंत्रण असताना मी अपक्ष अर्ज भरतोय कारण कुठल्याही पक्षावरती आज माझा विश्वास राहिलेला नाही. आज संध्याकाळी एक जण राष्ट्रवादीचा असतो, दुसरा कमळाकडे असतो आणि तिसरा पंजाकडे असतो आणि अर्ज भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसरंच नाव असतं. त्यामुळं माझं वैयक्तिक मी जी कामं केलेत ती माझ्या वैयक्तिक नेतृत्वावरती कामं केलेत म्हणून मला ह्या जनतेनं निवडून द्यावं. माझ्या मिसेसला जिल्हा परिषद पोषक गटातून निवडून द्यावं, विकासाच्या मुद्द्यावरती द्यावं. जर माझ्यापेक्षा आणि नेतृत्व विकास केलेला कोण असेल, कुणी कुणाचा नवरा मेला, कुणी कुणाचा बाप मेला, कुणी कुणाचा मुलगा झाला आणि कुणाचं नेतृत्व झालं म्हणून त्याला निवडून देऊ नका. विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या माणसाला निवडून द्या, विकास करणाऱ्या माणसाला निवडून द्या. तुम्ही पत्रकार सुज्ञ मंडळी आहात, ज्या माणसानं विकास केला आहे माझ्या गावात फिरून बघा, आसपासच्या गावातनं जावा. 16 करोड रुपयाचं प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणून काम चालू आहे. कितीतरी रस्ते झालेत, कॅनलवरचे पूल झाले, भगीरथचं ट्रान्सफॉर्मर झाले आणि सबस्टेशन मंजूर करून आणले. हे काही तालुक्यातल्या आणि कुठल्या आमदार खासदाराचं पत्र न नेता राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या हाताला धरून सही आणणारा रामभाऊ गायकवाड आहे. म्हणून माझी इच्छा आहे की मला माझ्या मिसेसला जिल्हा परिषदमध्ये आणि मला पंचायत समितीमध्ये पाठवा. विकास काय असतो ती दाखवण्याची जबाबदारी हा रामभाऊ गायकवाडमध्ये. विकासाचं काय विजन आहे तुमचं? त्यांच्या घरामध्ये जिल्हा परिषदेच्या नाव आहे ते देखील दुसरी गोष्ट अभिजित पाटील देखील आव्हान कशाचं आव्हान? हे नेत्याच्या जीवावरती उभं राहायला लागले. रामा गायकवाड विकासाच्या जीवावरती उभा राहायला लागला. मी बघाच सांगितलं, कुणाचा बाप आमदार आहे, कुणाचा खासदार आहे, कोण माझा हे होता माझा ते होता म्हणू नका. त्यांनी फक्त एकच दाखवा, विकास दाखवा आणि मी माघारी घेतो. माझ्यापेक्षा आणि माझ्या मंडळीपेक्षा जर उमेदवार चांगला असेल तर परवा दिवशी सकाळी 11 वाजता माझा अर्ज रिमूव्ह केलेला असेल, त्या लोकांनी विकास दाखवायचा, मी अर्ज माघारी घेतो. कारखाना आहे त्यांचा 100%. अहो विकासासाठी झटणाऱ्या लोकांना नेतृत्व दिलं पाहिजे का नको? जी लोक माझा हे आहे म्हणून रात्री सकाळी 10-11ला उठणार, परत त्यांच्या घरातलं बघणार, कोण कारखाना काढतोय. मला मुख्यमंत्री एक दिवशी गाडीत बसले, बोलले विकासासाठी येणारा तूच आहे म्हणले, नाहीतर कोणी तुम्हाला कारखान्याला कर्ज द्या, माझ्या सोसायटीची चोरी मिटवा, कोण म्हणतो इन्कम टॅक्स माझा मिटवा. विकासासाठी येणारा तूच आहे म्हणले एकटा. राज्याचे मुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस मला म्हणले. कुणाकडून आपण अर्ज दाखल दोन्ही अपक्ष अर्ज दाखल केला. दोन्ही अर्ज तिन्ही चारही अर्ज आम्ही अपक्ष दाखल केले. मुख्यमंत्र्यांचं सारखं नाव घेतात तुम्ही भाजपकडून मागणी अजिबात मागण करत नाही. माझं वैयक्तिक रिलेशन आहे. वैयक्तिक रिलेशन म्हणण्यापेक्षा राज्याचा मुख्यमंत्री काही पक्षाचा नाही, तो राज्याचा मुख्यमंत्री प्रशासन आहे. त्या प्रशासनाच्या मुख्यमंत्र्याकडे गेलं पाहिजे ना. सामान्य माणसानं काम घेऊन ते काम घेऊन गेलं पाहिजे आणि काम हाताला धरून करून घेतलं पाहिजे. तुमच्या भागामध्ये उसाचं मोठं राजकारण, प्रत्येक माणूस शेतकरी कारखानदारासोबत इथं जोडलाय. तुमचं कारखाना नाही काय नाही कसं तुम्ही तिथं एक इंडियासारखे कारखाने झाले ते. आता कारखानदार दारात चालले ते लोकांच्या, आम्हाला ऊस द्या म्हणून. आता काय राहिलं का पहिल्यासारखं ऊसाचं राजकारण? विकास ह्याच मुद्द्यावरती राजकारण आहे. कारखान्याच्या चेअरमननं कारखान्याच्या बिलावरती बोलावं, आमदारांना विकासावरती बोलावं आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनाही विकासावरती बोलावं. का? तर तेवढंच काम आहे. त्या चेअरमननं जर सांगितलं मी ऊसाला भाव दिला मला आमदार करा, पण ठीक आहे तुला आमदार केलं, तू काम काय केलं ही लोकांनी त्याला विचारलं पाहिजे का नको? तू आमदार केल्यावर जर तू काम करत नसशील तर लोकांनी तुला दारात उभा केला नाही पाहिजे, कुठल्याही पक्षाचा असू. लोकांनी तुम्हाला मतं काय द्यायची लोकांनी? अहो 150 करोडची कामं केली, ह्याच्यापेक्षा अजून दुसरं काय केलं पाहिजे? विजन काय पुढे अजून काय करायचं? येणाऱ्या जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ज्या आहेत ती मी ई लर्निंग करणार आहे. जी गोरगरिबाची मुलं पंढरपूरच्या शाळेत जातात, 50,000 फी द्या, ती बंद करणार आहे मी पहिल्यांदा. आणि सामान्यातली सामान्य शाळा, जिल्हा परिषदेची शाळा ई लर्निंग राज्यात पहिलं नाव करून देणार. 150 करोड रुपये राज्यातला माझ्या गावाला पहिला निधी जास्त आहे. तुम्ही वेबसाईटला टाकून बघा. अनेक मोठी कुटुंब तुमच्या समोर असणार आहेत, राजकीय प्राबल्य असणारे, कसं पाहता? राजकीय प्राबल्यच घरी धरत नाहीत. ते सांगतात काय समोर असणारे लोक, माझा हे होता म्हणून मला मत द्या. अरे तू काय केलं म्हणून तुला मत द्या हे सांग ना तू. त्यामुळे मी समोर माझ्या प्राबल्य कुणालाही धरत नाही. मी माझं काम
माझ्या विकासावर मी बोलतोय जनतेशी. भोशात कुठेतरी घराणेशाही चालू झाली आहे का भोशात कुठेतरी मी पुन्हा काय वाटतंय? बोलणार नाही, मी विकासावर बोलणार. हा